सर्वप्रथम मी आपल्या टीम इंडियाला मनापासून या ठिकाणी राज्याच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि महाराष्ट्रातील इतिहासातील पहिली घटना की आपला वर्ल्ड कप टीम इंडियाने जिंकून आल्यानंतर भारतामध्ये देशाचे महान पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी त्यांचं दिल्लीमध्ये स्वागत केलं। त्यानंतर त्याच दिवशी मुंबईमध्ये तुम्ही पाहिला असाल की एअरपोर्ट पासून ते वानखेडे स्टेडियम पर्यंत दोन्ही बाजूने रस्त्याच्या प्रचंड मोठ्या एका बाजूला समुद्र आणि दुसऱ्या बाजूला जनसागर त्या ठिकाणी उसळला होता आणि त्यांनी सुद्धा टीम इंडियाला त्या ठिकाणी शुभेच्छा दिली। काल सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे नेते माननीय अजितदादा पवार साहेबांनी राज्य शासनाच्या वतीनं वानखेडे स्टेडियमवरती जाऊन त्यांचं स्वागत करण्याकरता मला त्या ठिकाणी सांगितलं होतं। क्रीडा मंत्री या नात्यानं मी त्या ठिकाणी जाऊन स्वागत केलं आणि आज राज्य शासनाच्या वतीनं महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेच्या वतीनं महाराष्ट्रातल्या इतिहासातील पहिली घटना असेल की सेंट्रल हॉल मध्ये महाराष्ट्रातील खेळाडूंना त्या ठिकाणी इथं बोलून घेऊन त्यांचा गौरव सर्व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी करण्यात आला आणि आज सुद्धा महाराष्ट्र शासनाच्या वतीनं त्यांना 11 कोटी रुपये त्या टीम इंडियाला त्या ठिकाणी आम्ही रोख बक्षीस त्या ठिकाणी आम्ही दिलेला आहे। परत एकदा महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीनं मी आज खर तर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर साहेबांचं, उपसभापती नीलमताई गोरे साहेब मॅडमचं सुद्धा मनापासून एक राज्याचा क्रीडा मंत्री म्हणून आभार व्यक्त करतो। त्यांनी विधान भवनामध्ये सर्व लोकप्रतिनिधीच्या उपस्थितीमध्ये त्यांचा त्या ठिकाणी गौरव करण्यात आला। थँक्यू।